नमस्कार मित्रांनो, मी किरण सुरेशी. मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याचा सीएम किसान योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 16 हप्ता 28 फेब्रुवारी 2024 या रोजी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर तुम्हाला तुमचे 6,000 रुपये भेटणार आहेत का नाही, हे तुमचे बेनिफिशरी स्टेटस कसे चेक करायचे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजनेचा 16 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे का नाही हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला NSMNY बेनिफिशरी स्टेटस हे चेक करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही यामध्ये सर्वात प्रथम जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर तुम्ही टॅप करून मोबाईल नंबर आणि आधार कार्ड टाकून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये तुम्ही शोधू शकता. बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो मोबाईल नंबर तुम्ही यामध्ये दिला होता तो मोबाईल नंबर टाकून, आणि जर तुमचा मोबाईल नंबरवर OTP येत नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून यामध्ये तुम्ही तुमचे बेनिफिशरी स्टेटस तुम्ही पाहू शकता. यामध्ये मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आहे तसा सेम यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे. खाली गेट डाटा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. गेट डाटा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये पाहू शकता तुम्हाला त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव, त्या शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव, तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना मोबाईल नंबर दिला होता, तुमचे स्टेट, डिस्ट्रिक्ट, विलेज, टाउन, वार्ड, होम ॲड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये पाहू शकता. आणि तुम्ही रजिस्ट्रेशन डेट कधी केली आहे तेही डेट यामध्ये दिसेल. नंतर तुमची यामध्ये KYC ही झालेली असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला तुमचा 16 हप्ता भेटणार आहे. नंतर तुम्हाला लँड सीडिंग स्टेटस हे तुमचे येस असणे गरजेचं आहे. नंतर तुम्हाला खाली नेम, क्रेडिटेड डेट, UTR नंबर, ट्रान्झॅक्शन फेल्ड रिझन, FTO पेंडिंग रिझन ही सर्व माहिती दिसेल. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम 2 ऑप्शन चेक करायचे आहेत. यामध्ये तुमची KYC डन आणि तुमचे लँड सीडिंग स्टेटस येस दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा 16 हप्ता आणि सीएम किसानचा पहिला आणि दुसरा हप्ता यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बेनिफिशरी स्टेटस चेक करायचे होते. तर आशा करतो की शेतकऱ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त तुमच्या शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.